वनरक्षक वनसेवक भरती 2024 तर्फा वनरक्षकच्या 1684 जागा रिक्त आहेत। त्याचबरोबर जे वनसेवकच्या 12991 पदे शासनाने निर्माण करण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे। तर वनसेवकचं जे पद आहे तर वनसेवक भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी आणि 12वी पास लागते आणि वनरक्षकचं जे पद आहे तर वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास पाहिजे। आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर 8 चालते की नाही चालत यामध्ये, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे वनरक्षक भरतीमध्ये आणि वनसेवक भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। तर वनरक्षकची आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे मी तुम्हाला या ठिकाणी असं काय सांगत आहे। तर पहा, वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर जे 120 मार्काचा पेपर असते आणि 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। आणि यामध्ये आपण पासिंगचा जर विचार केला तर 54 मार्कावर जे पासिंग असते कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WS NTB ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल मुलं आणि मुलींचं वनरक्षक मध्ये 54 मार्कावर पासिंग असते। म्हणजे 54 म्हणजे किती, 27 प्रश्न तर आपले 60 पैकी 27 प्रश्न बरोबर असले तर आपण पेपर पास यामध्ये असतो। तर त्यामुळेच तुम्हाला सांगत आहे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षक भरतीमध्ये। तर कोणत्या महिन्यामध्ये हे भरती निघणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत आणि वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचे जे पद आहे हे जे गट क मध्ये येते आणि वनसेवकचं जे पद आहे हे गट ड संवर्गामध्ये येते। तर वनसेवकसाठी जे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर सुद्धा शासन निर्णय आला आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी। वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभाग क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाचे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,900 पदे 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे। त्याचबरोबर वनसेवक भरतीमध्ये अटी आणि शर्ती काय काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, यामध्ये जे आहे यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांची नियुक्ती देण्यास तरतुदी करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। त्याचबरोबर दुसरं यामध्ये ठेवण्यात आले की वनसेवकचं जे पद आहे हे गट मध्ये राहील आणि यामध्ये 7व्या वेतन आयोगाचे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आणखीन एक अट ठेवण्यात आले की सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेऊन जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। ठीक आहे, तर ह्या यामध्ये अटी आणि शर्ती वनसेवक मध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर आता वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते। तर पहा, या अगोदर जे विद्यामंत्री जे होते विद्यार्थी मित्रांनो सुधीर मुनगंटीवार तर यांनी जे या अगोदर सुद्धा घोषणा केली होती की आम्ही जे हे जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात काढणार आहे म्हणून। ठीक आहे, आणि शासन निर्णय सुद्धा वनसेवकचा आलेला आहे। तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे। तर आतापासून तुम्ही तयारी चालू ठेवा। आणि वनरक्षक भरतीचं जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये 1684 जागा रिक्त आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता। आता भरपूर मुलांच्या मनामध्ये डाऊट आहे की यामध्ये जे सायन्स लागते काय, तर आर्ट सुद्धा लागते यामध्ये। तुमचं जर आर्ट असेल आर्टवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता येते। 12वी मध्ये जर तुमचा आर्ट असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते। 12वी मध्ये आपल्याला एक तर भूगोलचा विषय असला पाहिजे किंवा अर्थशास्त्र विषय असला पाहिजे। ठीक आहे, या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं वनरक्षक भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। वनरक्षक भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत या भरतीमध्ये ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकतात। SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट असते आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची या भरतीमध्ये सूट असते। आणि फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात अगोदर तुमचा पेपर असतो आणि याच्या
अगोदर जे वनरक्षकची भरती निघाली तर ते TCS कंपनी घेतली होती। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 15 जे पाठ त्यामध्ये असते। तर सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल जे आहे 120 मार्काचा हा पेपर असते आणि 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि यामध्ये जे आहे पेपरसाठी जो तुम्हाला टाइम भेटते 2 घंट्याचा टाइम तुम्हाला भेटते। त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, ठीक आहे। आपण किती काही तुक्के मारले तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर पासिंग जे यामध्ये ठेवण्यात आलं, कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WSNT VJ ओपन SBC SCBC, तर यामध्ये 54 मार्कावर पासिंग आहे, कोणती कॅटेगरी असो। आता 54 मार्क म्हणजे किती, तर 60 पैकी आपले 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर यामध्ये पास असतो, कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहे। 27 आणि 27 54, ठीक आहे। तर 54 वर पासिंग आहे फक्त वनरक्षक भरतीमध्ये। तर ज्यांचा सुद्धा ग्राउंड चांगला आहे, ठीक आहे, ज्यांचा सुद्धा ग्राउंड चांगला आहे तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। वनरक्षक भरतीचं जे सिलेक्शन आहे हे सर्वात जास्त ग्राउंड होते, कारण की ज्यांचा पेपर 100-120 जरी असला तर त्यांचा ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो जास्त राहत नाही त्या ठिकाणी, ठीक आहे। 1 मिनिट जरी आपला जास्त झाला ग्राउंड मध्ये तर आपले 10 मार्क त्या ठिकाणी कटले जाते। तर एवढं खतरनाक ग्राउंड वनरक्षक भरतीत आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये जे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे यामध्ये ग्राउंड, तर ग्राउंड मध्ये उंची किती लागते तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, एवढी यामध्ये उंची आहे। आणि उंची झाल्यानंतर त्यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर वनरक्षक भरतीमध्ये जे ग्राउंड आहे तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर जे आहे 17 मिनिटांमध्ये आले तुम्हाला आउट ऑफ गुण भेटते 80। आणि तुम्ही जर महिला उमेदवार असेल 3 किलोमीटर तुम्ही 12 मिनिटाच्या अंदर आले तुम्हाला आउट ऑफ गुण भेटते 80। तर 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काचा ग्राउंड, असं 200 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार, ठीक आहे। SC ST OBC WSNT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचं। तर यामध्ये आपण ग्राउंडचं जर पाहिलं पुरुष उमेदवारांसाठी जो पहिला इव्हेंट आहे तर तो आहे 27 उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, यामध्ये 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 गुण भेटते, 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण, 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण, 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण, 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण, 21 मिनिटापेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण, आणि 22 मिनिटपेक्षा जास्त परंतु 23 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त आले तर 35 गुण। तुम्ही चार्टवर या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला अंदाज या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर महिला उमेदवारांचा जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटाच्या अंदर आले तर 80 गुण भेटणार आहे, 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण, 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण, 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण, 15 मिनिटपेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण, 16 मिनिटपेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे 40 गुण, ठीक आहे। तर तुम्ही चार्ट या ठिकाणी बघू शकता, अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। आणि हे ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा आणखीन यामध्ये टेस्ट असते। तर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघत आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।